मी परत एकदा तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ करते. त्याच्या आधीचा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्या व्हिडिओमध्ये म्हणायच्या राहिल्या होत्या, सांगायच्या राहिल्या होत्या. कारण मी स्वतः इतकी भावूक झाले होते. कारण ती गोष्ट जर का मला आठवली ना, कारण माझ्या हातातून जी गोष्ट निसटून गेलेली आहे किंवा जी गोष्ट माझ्यापासून लांब गेलेली आहे मी अशी म्हणेन. निसटून गेलेली किंवा गेली आहे असं म्हणणार नाही, पण लांब गेली आहे, परत येणार आहे. या दृढ निश्चय आणि विश्वासाने मी इथे बसलेली आहे आणि स्वामींसमोर हे प्रण घेतलेलं आहे, की नक्कीच माझं काही चुकलं असेल तर मला नक्कीच माफ करा. पण सगळ्यात महत्त्वाचं, आज ते जे चॅनल होतं ते आपल्या सर्वांसाठी एक बेस होता. तो ध्येय होता, की आपल्या सगळ्या ताईंना, ह्या जगातल्या, ह्या महाराष्ट्रातल्या, आपल्या सगळीकडच्या ताईंना एक छान पद्धतीची सेवा म्हणा किंवा चांगल्या गोष्टी म्हणा, त्यांच्या बरोबर सेवा उपासना शेअर करणे, या गोष्टीचा ध्येय त्याच्या मागे मागे होता. तो ध्येय कुठेतरी राहिला असेल, म्हणूनच काहीतरी गोष्ट कुठेतरी थांबली असेल. पण आपण थांबणार नाही आणि मी थांबणाऱ्यातली नाही आहे. मी खचणाऱ्यातली पण नाही आहे. मला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा मला कितीही म्हणजे इमोशन्सनी बांधायचा प्रयत्न केला, तरी त्यातून बाहेर मी स्वतःला नक्कीच काढू शकते आणि असं म्हणू शकते, की पुढे मी स्वतःला नेते आणि त्यातून बाहेर पडून पुढचा जो निर्णय आहे तो घेत असते. म्हणूनच मी कुठलाही व्हिडिओ न पोस्ट करता या चॅनलवर आधी थोडेसे व्हिडिओज माझे जुन्या चॅनलचे ॲड केले आणि त्यानंतर ह्या चॅनलवर म्हणजे त्यानंतर समक्ष आले. कारण खूप ताईंचे मेसेज जेव्हा मला येत होते, की "ताई तुमचे जुने व्हिडिओज येत नाहीये, दिसत नाहीये." त्यामुळे मला खरंच खूप रडायला येत होतं आणि रडायला म्हणजे का तर आपली मेहनत होती माझी तिथे माझं मी म्हणजे जीव की प्राण तिथे मी टाकलेलं होतं आणि मला भरपूर असं तिथे तुमच्यासमोर आलं, की खूप आनंद व्हायचा. आजही होत नाही अशातला भाग नाही, पण खरंच आहे स्वामींनी या चॅनलला तेव्हा यामुळेच बनवलं असेल, की अशी वेळ येईल आणि तुला या चॅनलचा आधार घ्यावा लागणार आहे. थोडी तुझी परीक्षा बघणार आहे मी. त्यामुळे त्या परीक्षेसाठी मी या चॅनलची निर्मिती करून ठेवतोय. आणि खरंच आहे, हे चॅनल ज्यावर मी आत्ता तुमच्याशी बोलते, हे आधी बनलेलं आहे आणि त्यानंतर आपला त्या मराठी चॅनलवर मी करत होते. पण मराठी चॅनल मला नंतर त्याच्यावरच इतका छान मला प्रतिसाद मिळत गेला आणि मला स्वतःला त्यामध्ये इतकी आवड निर्माण झाली, की नाही मी मराठीतच आता कंटेंट बनवणार आणि या चॅनलकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष म्हणजे काय तर बंदच असं म्हणेल. पण खरंच आहे, आपण म्हणतो ना, की स्वामींची लीला ही न्यारी आहे. त्यांना सगळं माहिती आहे, काय करायचंय, कसं करायचंय, कधी कोणत्या गोष्टी करायच्यात. त्यामुळे स्वामींनी ह्याचा जे उल्लेख आहे, तो त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेला होता. म्हणून आज त्याचा वापर करता आला. पण त्यातून खचणार नाही. नवीन चॅनल आपण जरी हे आणलेलं आहे, पण तरी जुन्याकडे आपल्याला जायचंय. म्हणून काहीतरी तयारीने जायचंय म्हणून आपण इथे आज बसलेलो आहोत. ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही मला तुमच्याशी गोष्टी शेअर करायच्या असतील, तर या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ओपनली मला तुमच्याशी बोलायच्या आहेत. फक्त वस्तू न दाखवता तुमच्याशी अजून बाकीच्या गोष्टी पण ज्या काही सांगायच्या आहेत, सेवा करायच्या आहेत, उपासना करायच्या आहेत, ह्या सगळ्या मी तुमच्याबरोबर आता करणार आहे. त्यामुळे ही रोहिणी काही खचणार नाही आहे, ही पुढे जाणार आहे. कारण स्वामींचा पाठिंबा तिच्यासाठी आहे आणि स्वामी मला म्हणतात, "भिवू नकोस, मी पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. तू पुढे चालत राहा. मध्ये अडथळे येणार, नक्कीच येणार. पण ते अडथळे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येणार आणि हरकत नाही, काहीही असू दे. मग त्यातनं बाहेर काढून आज त्यांनी मला हे तरी सांगितलंय, की "तू पुढे चालत राहा. तू थांबू नकोस. तुला थांबायचं नाहीये, कारण तुला मोठा ध्येय गाठायचा आहे आणि ह्या ध्येयासाठी तुला मी एवढंच सांगेन, की तुझं कर्म करत राहा. फळाची अपेक्षा ही नंतर बघ. काय असेल ते स्वामींच्या हातात आहे. जे काही त्यांना द्यायचं आहे ना, ते करतील आणि असं होत नाही, की मी कधी स्वामींना काही मागत नाही. हक्क आहे तो माझा. मी स्वामींना भरभरून मागते. खरंच मागते. आपण असं कधीच म्हणू नये, की मी कधीच देवाला काही मागत नाही. मला आपोआप सगळं मिळतं. असं नाहीये. आपण मागतोच. आपण देवाकडे मागतोच. आनंद मागतो, सुख मागतो, दुःखही मागतो. का? तर त्या दुःखातून तारून आपल्याला सुखाची जी वेगळी झलक असते आणि त्याचा जो आनंद असतो तो कळतो. कारण ज्याला दुःख कळलं त्याला सुखाचा अनुभव हा वेगळाच येतो. त्यामुळे आजपर्यंत भरपूर अशा काही गोष्टी झालेल्या असतील ज्याच्या त्याच्या जीवनात आणि माझ्या जीवनात सुद्धा. तरी मी तुम्हाला सांगेल, की दुःख जरी आले तरी खचू नका. कारण काहीतरी भरारी देण्यासाठी
तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी स्वामींनी मार्ग हा निवडलेलाच असतो, हे मी 100% खात्रीने सांगते. कारण जसं स्वामींनी माझ्यासाठी केलं, तसं नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा ते करतात आणि सांगतात पण. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, की स्वामींनी त्यांची प्लॅनिंग ही वेगळीच आहे. त्यांचं जे काही प्लॅनिंग आहे, त्यांचं जे काही आहे ते सगळं वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तुम्ही फक्त तुमचा विचार नका करू. तुम्ही सर्वस्व गोष्टीला धरून चाला. तुम्ही सगळ्यांना एकसारखे वागवा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे काही चुकलं असेल ना, रोज, रोज स्वामींसमोर येऊन सांगा, "देवा माझं जे काही चुकलं असेल, मला माफ कर." आणि त्याच्या त्यावेळेस तुम्ही जर का माफी मागितली ना, तुम्हाला पुढे कधीच त्रास होणार नाही. मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगते. आणि हो, माझ्याबरोबर जर ही गोष्ट झाली, तर ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. माझं आज जरी चॅनल ते डिॲक्टिव्हेट झालंय फक्त. ते आज ना उद्या ॲक्टिव्हेट होणारच आहे आणि ते स्वामी करणार आहेत. आणि पूर्ण ही जी टेक्निकल वर्ल्ड आहे, या टेक्निकलला चालवणारे ब्रह्मांड नायक आहेत ते. आणि ब्रह्मांडाला एवढं मोठं ब्रह्मांड, एवढं मोठं युनिव्हर्स, सोलार सिस्टम प्रकारचे आहेत, त्याला चालवणारे ब्रह्मांड नायक एवढ्याशा टेक्निकल गोष्टीसाठी काय त्यांना त्याच्यासाठी म्हणजे काहीच नाहीये ते. क्षुल्लक गोष्ट आहे. आणि त्या क्षुल्लक गोष्टीवर ते नक्कीच मला मार्ग दाखवतील. आणि त्यांनीच मला सांगितलं, की "तू पुढे चाल. तू थांबू नकोस. तुझं जे कार्य आहे ते तू करत राहा. थोडा वेग आपण बदलू, थोडा मार्ग आपण बदलू, थोडा आपण त्यामध्ये प्रकार आणू. पण नक्कीच काही ना काही करत राहू. कारण आपल्याला ज्या ताईंपर्यंत पोहोचायचं आहे, ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या, त्या झाल्या नाही आणि त्या व्हायला हव्या. म्हणून स्वामींनी हे एक पाऊल उचललं असेल आपल्याला किंवा मला त्या गोष्टीपर्यंत जाण्यासाठी. त्यांनी पदोपदी मला उत्तरं दिली असतील, त्यांनी पदोपदी मला सांगितलंही असेल, इंडिकेशन्सही दिले असतील, पण मला ते कळलं नाही. त्यामुळे ही वेळ ती आहे, ही खरी वेळ ती आहे. त्यामुळे नक्कीच आपली जी सामूहिक सेवा, जी दत्त जयंतीची सेवा होती, ती सेवा आपण परत सुरू करणार आहोत. जी मी Instaवर आणि YouTubeवर एकत्र लाईव्ह घ्यायचे, ते आपण परत सुरू करणार आहोत. दिवसातून एकदा नक्कीच आपण ती करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्याचा त्याची जी वेळ आहे, ती पण आपण लवकरच ठरवूया आणि त्यानुसार मी तुम्हाला नक्कीच कळवेल, की काय करायचंय, कसं करायचंय, कधी आपण भेटायचंय. कारण माझ्या Instaवरच्या ज्या ताई, दादा जे होते, जे वाट बघत होते, ते वाट बघत-बघत आता कुठेतरी चाललेत. त्यामुळे त्यांना परत बोलवायचंय. आणि खरंच खूप धन्यवाद, तुम्ही माझा जो आधीचा व्हिडिओ बघितला, छान प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर तुम्ही मला भरारी दिली आणि WhatsApp मेसेज तर इतके आले. त्याच्या थोड्या वेळात म्हणजे अगदी व्हिडिओ अपलोड झाल्याच्या थोड्या वेळातच मला खरंच अ, खूप असं वाटलं ना, की मी त्याचं फक्त स्टेटस टाकलं आणि फक्त म्हणजे त्याचं जे मला प्रतिसाद आला ना, तो खूप वेगळा होता. त्यामुळे तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी तुमची कायम आभारी असणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.